हो काय नाही राजा, काही नाही करत. सापाला ऍक्च्युली कान नसतात मित्रांनो. दादा तिकडून वेळ आहे का जायला? नाही ना, फक्त याचं आहे मोरीचं. थांबा, नाग आहे नाग दादा. थांबा थांबा, गेट कुठून ओपन करायचंय? गेट इकडूनच ना? हो. थांबा, त्याच्या अंगावर नको गेट जायला, तो बरोबर चाकापाशीच बसलेला आहे मित्रांनो. गेट पशी समोरच इंडियन स्पेक्टेकल कोब्रा नागजातीचा साप आहे बघा. पण तो शांत नाहीये. किती चप्पल बघितलं ना तुम्ही? गेट पुढे नाही जात ना. सोडू का तिकडे? वेळ नाही ना. काही नाही, ते नाही. पण मी जवळ आल्यावर फणा काढलाय त्याने. तुम्हाला माहित होतं का नाग आहे? अच्छा, काढली होती. लाईट लावून गेला अरे यार, आता लास्ट टाइमच एक नाग पकडला. ते गेट असे खोलत होते आणि हे जे गोल चाक नाही का, ते नेमकं नागाच्या अंगावर गेलता. त्याच्या पूर्ण जखम झाली त्याला. हा, तो घाबरलाय मला. जसं आपण त्यांना घाबरतो तसं ते देखील आपल्याला घाबरतात. ठीक आहे मित्रांनो, तर आपण काय करू मित्रांनो, आधी याला रेस्क्यू करून घेऊ. बाकीची माहिती नंतर घेऊयात. बॅग सेट करते आधी आपली. नको हात लावू, बॅग सापेत. सायकल घेऊ का पुढे? बरं, दिसला का पहिल्यांदा? एकदम शांत बसला, काहीच नाही केलं त्यांनी. तो जोपर्यंत आपण त्याला काही करत नाही ना, तोपर्यंत तोही आपल्याला काय करत. आता एवढ्या वेळ तो एवढा निवांत होता, काय केलं का? मला पाहिल्यावर त्याने फण काढली. फण जो आहे ना, घाबरून मी जवळ गेले ना त्याच्या, मग मी जवळ गेल्यामुळे त्याने असं फण काढला. असं फण काढलं ना, तो लवकर पळून नाही जात, असं जागेवर थांबतो. नागाचं तेच वैशिष्ट्य आहे, असं जागेवर फण काढून थांबतो, लगेच पळून नाही जात घाबरला की. तर तो तिकडे बसलेला आहे मित्रांनो. मला माहिती आहे तो लगेच जाणार नाही असं कुठे, कारण थोडी जरी हालचाल त्याला जवळ जाणवली की एकाच ठिकाणी असं थांबतो. म्हणूनच कुत्रे, मांजर यांच्या तावडीत लगेच नाग सापडतो बाकी सापांपेक्षा. आणि जखमी होतात अशामध्ये साप. हो काय नाही राजा, काही नाही करत. सापाला ऍक्च्युली कान नसतात मित्रांनो, आणि साप आवाज नाही ऐकू शकत. तर त्याने काय केलंय, शेपटीने घट्ट धरलंय पाठीमागे. तर हळूहळू आपण काढूयात त्याला.
पाठीमागे सुंदर डिझाईन खूप सुंदर आहे पाठीमागे. एक चादर घेतोय. ते जसं जसं मी पकडेन तो पुढं पुढं चाललाय. ओढत नाही एकदम अलगद घेतोय आपण त्याला. तिकडे शेपटीचा आधार घेतलाय बघा त्याने. त्याला आहे असं आपण इथे बॅगेत पॅक करू. सापाला त्रास नाही झाला पाहिजे हे आपलं केवढं आहे. हा कुठून आला तुमच्याकडे. जागा आहे तुमच्याकडे. का आला माहितीये का तो. एखाद्या शिकारीच्या शोधात आलेला आहे. तुम्हाला चावण्याच्या हिशोबाने आला. एखादा बेडूक किंवा उंदीर वगैरे बघत बघत आला चुकून आला. उंदीर मुशी आहेत ना. हा कर्कट घराच्या जवळ नका टाकायचं. लांब टाकायचं. त्या घरापाशी किती गोल आहेत आणि तो उंदरात इतकीच प्रमाणाच्या बाहेर. हा मग त्या उंदरांमुळेच आणि कुठंच वाटणार तुम्हाला.